तुम्ही मोझिला मधनं हॅलो हा मोझिला फायरफॉक्स मधून ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताय ना त्यावेळेस 3 ऑप्शन येतात. एक म्हणजे युनिव्हर्सिटी, दुसरा आहे ते कॉलेज आणि तिसरा काय तर स्टुडंट आहे. त्यातलं कॉलेजच्या लॉग इनला ते करायचं. पासवर्ड लॉग इन आणि पासवर्ड टाकला. हॅलो हो बरोबर आहे, बोला की. कॉलेजच्या लॉग इन आयडीला लॉग इन आणि पासवर्ड टाकलं ना, त्याचा ओटीपी डोंगरे सरकडे जातोय. डोंगरे सर ओटीपी दिलं की सुरुवातीला असं दिसतंय तुम्हाला. ते दिसतंय का आता? हो स्क्रीन हो दिसते का? हो डॅशबोर्ड, क्रिएट युअर होय ओन होय रिपोर्ट, एम्प्लॉय. तिथं जायचं 2 नंबर्स आहे राईट का? राईट. हा डिजिटल युनिव्हर्सिटी त्याच्यावर क्लिक केलं हे असं पेज येते. त्या बरोबर. पेजवरती इथं 2 नंबरला एक्झामिनेशन ऑप्शन आहे. ओके एक्झामिनेशन ऑप्शनला गेला का इथं पोस्ट एक्झामिनेशन येते. ओके आणि इथनं पुढे तुम्हाला सगळंच माहित आहे. पोस्ट एक्झामिनेशन नंतर आपण असेसमेंट डेटा एंट्री जायचं. नाही नाही, तिथनं पुढचं मला काहीच माहित नाही. नाही काय तुम्ही पाठवले नाहीत का ह्याच्या अगोदर? नाहीच ना, म्हणून तर मी बर तुम्हाला फोन करतोय ना. तुम्हाला कशाला ताप देतोय? चालतं. असेसमेंट डेटा एंट्रीला गेला का तिथं डेटा एंट्रीला जायचं. बर डेटा एंट्रीला गेला का इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल. हा तिथं इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेलला गेलं का आता तुमचा सब्जेक्ट कोणता एम ए का एमटेक आहे? एमटेक. एमटेक आहे का? फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिथं बीटेक आणि एमटेक त्यात एमटेकला चॉईस करायचं. एमटेकला गेल्यानंतर तुमचं ब्रँच मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग. तिथं गेला का कोर्स पार्ट आता एमटेक फर्स्ट सेमिस्टर का एमटेक फर्स्ट का सेकंड दोन्ही भरायचे असतील. फर्स्ट सेमिस्टर झालं असेल की सर, आता सेकंड सेमिस्टर. नाही फर्स्ट आणि सेकंड इयर दोन्ही इयरचं भरायचं ना. हॅलो एमटेक सेम सेकंड म्हणतंय फक्त. रिवाइज सेम रिगार्डिंग मार्क एंट्री ऑफ एमटेक सेमिस्टर सेकंड. बर एमटेक 1 मध्ये जायचं. तिथं सेमिस्टर सेकंड. आता पेपर कोणता आहे तुमचा? फायनाईट एलिमेंट, ऍडव्हान्स डिझाईन एलिमेंट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल प्रोडक्ट डिझाईन. समजा ही आयपीडी ह्याला गेला तर इथं काय लेक्चर त्याचं फक्त आयपीडीचं फक्त आयएससी मार्क आहेत बहुतेक. त्याला प्रॅक्टिकल 2 नाही मिनिटात वाटत. भरून टाकू सर. हा होय, काय झालं? मास्तर विषयात भरून टाकू 2 मिनिटात, सांगतोय मी तुम्हाला. सांगायला ती करायला लागते. बरं काय करू माहिती का? हॅलो 2 मिनिटं तुम्हाला हा सांगतो. बोला की सर. 2 मिनिट तुम्हाला असं शीट आलं असेल, असं ब्लँक मार्क शीट आलं असेल. हो आले की ब्लँक मार्क. आले ब्लँक मार्कशीट सर. 2 मिनिट सांगतो मला. हा त्या टाईपचं ब्लँक मार्कशीट आलंय का तुम्हाला? हो आले की. किती पोर आहेत त्यात? 7 तर पोर आहेत. 7 आहेत ना. मग मी काय करतो माहिती का? ही ब्लँक मार्कशीट मधलं आपल्याला फक्त काय बघायचं माहिती आहे? ही नेम आणि ही सीट नंबर एवढं बघायचं. आपण पहिल्यांदा विद्यापीठाला जी मार्क पाठवलेले विद्यापीठाला मार्क पाठवलेली आपली असेल हे अशा टाईप मध्ये पाठवली होती आपण. SY बीटेक ही म्हणजे विद्यापीठाला जी मार्क पाठवली होती का आपण तुमची अशीच पाठवली होती ना. आयएससी 30 पैकी, इंटरनल त्याचं कन्वर्जन 20 पैकी, टोटल 50 पैकी, आयसीए ऍप्लिकेबल असेल तर पीओई ऍप्लिकेबल असेल तर त्या फॉर्मॅट मध्येच पाठवली होती ना. नाही त्याचं ते वेगळं शीट एक दिलं होतं आपल्याला. तुम्हाला कसं पाठवले होते? एमटेकचं कसं होतं बरं का, आता एक एडी सब्जेक्ट बघितला तर आयएससी मॅक्झिमम मार्क 30 पैकी टाकले होते. त्यानंतर इंटरनल इव्हॅल्युएशन मॅक्झिमम मार्क 20 पैकी आणि टोटल इंटरनल आणि टोटल इंटरनल मॅक्झिमम मार्क 50 पैकी. 50 पैकी. पुढे ते आयसीए होतं ते नॉट ऍप्लिकेबल केलं. मग तेच ह्या शीट मध्ये ही जी शीट आहे अशा टाईप मध्येच केलं ना. तर आता मी काय करतो माहिती का? हॅलो आता तुम्ही काय करायचं माहिती का? आता ही आपल्याला समजा कुठला पण एक विषय घ्या. आपल्याला विद्यापीठाला मार्क कसे पाठवायचे नसतात ह्या फॉर्मॅट मध्ये पाठवायचे. सीट नंबर आणि मार्क्स. आता तुमच्याकडे किती सीट नंबर आहेत? 7च आहेत.
आणि त्यांचे मार्क्स भरायचे. बरोबर. मी काय करतो, तुम्हाला ही शीट पाठवतो, ही फॉर्मॅट. तुम्ही मला फक्त काय करा माहित आहे का सर, आता तुमचे ISC चे किती सब्जेक्ट आहेत, आता इथं ISC जेवढे सब्जेक्ट होते का त्यांचे अशी शीट तयार करायची, सीट नंबर आणि मार्क. परत तुमचं ICA चे किती सब्जेक्ट आहेत त्यांचं अशी सीट तयार करायची. म्हणजे इथं काय करायचं माहिती आहे का, तिथले पलीकडले सीट नंबर आहेत का, तुमचे समजा 7 सीट नंबर आहे. हॅलो, तुमचे 7 सीट नंबर आहेत, त्यांचे फक्त मार्क टाकायचे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड. आणि ह्या शीट मला पाठवा, मी भरून टाकतो. मला फक्त काय करा माहिती आहे का सर, हॅलो, तुम्ही फक्त एक्सेल शीट तयार करून द्या, मी अपलोड करतो. असं करतो. काय करतो समजलं का मी काय म्हणतो? हो हो. ज्या सब्जेक्टला आता 5 सेमिनार वगैरे आहे बरं का, 1 2 3 काहीही 4 असू द्या, 5 6 6 तुमचं काहीही असू द्या, फक्त काय करायचं माहिती आहे का, अशा शीट तयार करायच्या ICA सेपरेट प्रत्येक सब्जेक्ट वाईज. आता ही FM किंवा तुमचं IPD घ्या, IPD ला काय काय तुमचं ICA काय, परत ISC आहे समजा आणि ओव्हरऑल आहे, तर त्या 3 सीट येणार IPDच्या. मग ICA मध्ये काय येणार, तिथं फक्त सीट नंबर आणि त्यांचे मॅक्सिमम मार्क किती दिलेले तेवढे. परत दुसरं काय ISCचं IPD सीट नंबर सेम, ती सेपरेट सीट येणार. अशा किती सीट होते तेवढ्या सीट तयार करा आणि त्या सीट मला फक्त फॉरवर्ड करा, मी अपलोड करतो. मग आता हेड बघा कुठले कुठले. ISC एक येणार, बरोबर आहे का? तुम्हाला हेड सांगतो काय काय तुमचे. तुम्हाला बहुतेक MTech फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही पण भरावं लागणार आहे. हो का, आपलं काय काय येतं माहिती आहे का, APM त्याचं ISC ICA 7 कोर. हे रिपोर्टच पाठवतो तुम्हाला. APM चं ISC ICA 7 कोर आहे ते. ISC ICA बरोबर. हा, ADE ऍडव्हान्स डिझाइन इंजिनिअरिंग, ISA 7 कोर. परत IPD त्याचं फक्त ISCच आहे 7 कोर. ICA पण आहे की त्याला, IPD ला खाली बघ. बरं बघू. हा, प्रोडक्ट डिझाइन लॅब. हॅलो, तीच माझ्या मते IPD ची असेल. हा, बहुतेक ते 7 कोर आहे ते ICA. सेमिनार 2 त्याचे 7 कोर आहे ते ICA. हा, theory and analysis of composite material. नाही ती बदललं आपण, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सब्जेक्ट आपला. तिथे 2 कोर दाखवते त्याचे. मग जुनी आहे ती का? नाही ह्याच्यातलेच. आणि ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल त्याची 5 कोर दाखवते. ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल. मग हे काय घोळ घातला काय पोरांनी फॉर्म भरताना? हा, बहुतेक तसं झालं. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे 7 आहे ते कोर, तिथं ISC 7 आहे. ISC 7 बरोबर आहे का? आता घोळ कुठं झालेला दिसतंय, जी 5 आणि 2 दिसतंय ना, असं तिथं कुठं घोळ दिसतोय बघा सर. हा, कारण की ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल हा सब्जेक्ट आहे आपला खरा. तिथं 5 जणांनी सिलेक्ट केला, 2 पोरांनी थिअरी ऑफ अँड अनालिसिस ऑफ कंपोजिट मटेरियल. हा, मग ती आता कोण आहे, कशी कळायचं? त्याचं ब्लँक मार्कशीट मध्ये कळतं. ओके, ब्लँक मार्कशीट मध्ये गेलं. कुठला सब्जेक्ट म्हणता तुम्ही? अर्गाना 5 मिनिटात करतो, थांबा. हॅलो, 2 मिनिट. तर हॅलो, 5 मिनिटं थांब, किती चालू आहे मीटिंग चालू. कुठल्या बरं, पाठवत 5 मिनिट. हॅलो, डवळे सर,
आता बोला, तुमचा बोला. सब्जेक्ट कोणता म्हणता तुम्ही? सिस्टीम डिझाइन इंजिनिअरिंग. 2 मिनिटं अपलोड. ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल द्यायला पाहिजे होता, त्यांनी कुठला तर अनालिसिस कंपोजिट काहीतरी दिलेलं. तर 2 पोराचा सीट नंबर सांगतो तुम्हाला, कोण कोण आहे ते, त्यांना विचारून घ्या काय. काही लोड सहन होत नाही सर. अहो काल मेल पाठवलाय 3 वाजता आणि 8च्या द्या म्हणून. मला तर याचा आजपर्यंत घंटा काय कळलं नाही. कधीपर्यंत भरा म्हणले? आता आज 10 वाजेपर्यंत भरा म्हणली. म्हणून म्हणतोय की बाबा पोरं कमी जायचे. ही कोण आहे माहिती का? सब्जेक्ट आहे थिअरी अँड अनालिसिस ऑफ कंपोजिट मटेरियल. सीट नंबर आहे 52 48 32 आणि 62 81 80. हे 2 पोरांचं गोळ काय मार्कशीट मध्ये का किती आहे पहा, 52 ची सेरीज म्हणजे बंगाळे आणि 62 आसबे. बंगाळे ना आसबे. त्यांचं बघा काय विचारून त्यांना फोन करून. दुपारी घेऊ. मला टर्मवर्क बी पाठवायचंय, मी देतो की शेड्यूल त्यांना. टर्मवर्क पाठवायचं पोरांचं 3च्या दरम्यान 2-3. माझंही झालं, मी तुम्हाला भेटतो. तुमचीच पोर आहेत. पीपीटी तरी करू दे, मी भेटतो एवढं झालं. हॅलो. ती काय करतो माहिती आहे, की जे डेटा आहे का म्हणजे आपला काय कुठल्या सब्जेक्टला काय काय आहे आणि किती पोर आहे ते, त्याचं PDF तयार करून तुम्हाला पाठवतो मी. सर ह्याच्यापेक्षा एक गोष्ट बघा, आता म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय, मी तर काही एवढा युजर फ्रेंडली नाहीये. ते जे काही टर्मवर्क आपण पाठवलं होतं फायनल मेल थ्रू, ते जर पाठवलं तर तुम्हाला होईल का ते सोयीस्कर भरणं? आता माझं पण कसं माहिती का, हे तर माझं पण नक्की झालंय 3rd इयर आणि BE. 3rd इयरची आज डेट आहे, BE ची उद्या डेट आहे. BE अजून टर्मवर्क गोळा केलं नाही. 3rd इयरचं मला काय करायचं आहे माहिती का, 138 पोर आहे ते. हॅलो. नाही मी जरी एकदा हात फिरवला असता का नाही ह्याच्या आधी, तर तुम्हाला एवढा त्रास नसता दिला. त्यात कसं एखादं चूक झाली तर सगळ्याच बट्ट्याबोळ होणार. त्यात तुम्ही जवळ असला असतं पटापट करून बी घेतलं असतं. बरोबर. ते 2 पोरांचं मिटवावं लागेल गेले. हो, ते मिटवावं लागेल. मग ते आता तुम्ही काय करा माहिती का, डोंगरे सरांकडे जावं लागेल. डोंगरे सरांकडे जावा आणि तुम्ही जी विद्यापीठाला पाठवलेली शीट आहे का पण विद्यापीठाला, ती पाठवा मला, करतो मी. काय पण थोडा वेळ लागेल, करतो मी. चालतं. मी ते काय केलं सर, एक फोल्डर तयार केलं होतं, फायनल टर्मवर्क टेक सेकंड. मला ब्लँक मार्कशीट विद्यापीठाकडून आलेली ब्लँक मार्कशीट आणि ही मार्क पाठवा. ओके चालेल. थँक्यू.